पुढल्या बातमीकडे काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत। काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांनी एकत्र यावं असं संजय राऊतांनी वक्तव्य केलंय, तर एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी पुढाकार घ्यावा असं देखील राऊतांनी म्हटलंय। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू आहेत। काँग्रेस पक्ष अधिक मजबूतीने समोर आला पाहिजे। राहुल गांधी तसे प्रयत्न करतायत, कष्ट करतायत, पण त्यांना अधिक मजबूती मिळण्यासाठी काँग्रेस पक्षातून वेळोवेळी अनेक घटक, अनेक नेते बाहेर पडले। त्यांनी पुन्हा एकत्र येऊन मूळ काँग्रेस मजबूत करावी ही भूमिका मी मांडली। आता या संदर्भात कोणत्या घटकाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं दिसतं की त्या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर आता एक डिबेट सुरू झालाय, चर्चा सुरू झाली आणि काही हालचाली सुरू झाल्या। राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे। आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो।